चांगला सपोर्ट आम्हाला राहिला आहे. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसते. जेसन आणि स्टीवन दोन्ही खेळाडूंना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चला पांचू टीम आता चला क्षेत्ररक्षण सजवा. डोंट वेस्ट टाइम. चला विशेष सन्मान करूया आपण या मुख्य मंचावर. टिवरी गावातील एक यशस्वी उद्योजक आणि निश्चितच टिवरी संघाचा एक आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय जगदीशजी पाटील इथे उपस्थित आहेत आणि दीपेश फाउंडेशनचे ते सर्वे सर्व आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांचा एक विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करू इच्छितोय. आई गावदेवी घोडबंदर मास्टर टीम तर्फे हा सन्मान त्यांनी स्वीकारावा हीच विनंती. तर मी महेशला विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांचा उद्योजक आहे टिवरी परिसरातील आणि निश्चितच त्यांच्या इथे या मंचावर येण्याने एकूणच या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. त्यामुळे धन्यवाद साहेब. आपलं खूप सारं स्वागत आहे घोडबंदर गावामध्ये आणि या स्पर्धेमध्ये. महेशच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. धन्यवाद. आणि पुढचा मला वाटतं सामना टिवरीचाच आहे त्यामुळे खास शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना निश्चितच त्यांच्या पाठीचा कणा म्हणण्यासाठी तिकडे आले. धन्यवाद. वेलकम साहेब. आपलं स्वागत आहे आणि प्लीज सामन्याचा आनंद घ्या. आणि टिवरी संघामध्ये ते स्वतः खेळतात अशी माहिती देखील आम्हाला मिळते त्यामुळे तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला मॅच ऑन करूया. पांडू वर्सेस उत्तन मास्टर क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करूया. पहिल्या षटकासाठी आले ते म्हणजे रमण गावंड पहिल्या षटकासाठी. पहिला चेंडू जेसनला उडवायचा होता लॉंग लेग रीजन मध्ये मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क जमितला तर स्लाइड झालाय. अपील तिथे झाला हलकं मात्र हा चेंडू डॉट येतोय. पहिल्या सामन्यात 80 धावा तुम्ही बघितल्यात पहिली बॅटिंग करताना. या सामन्यात तुम्हाला किती धावा पाहायचे आहेत? मागितलं तर मिळतं असं आपण म्हणतो. त्याच गोष्टीचा जर विचार केला तर कदाचित इथे मी म्हणेन 60 ते 65 धावा. तसं जर झालं तर मॅचला मजा येईल. लो फुलटॉस डिलिव्हरी समोर खेळलाय चांगला फटका जेसनचा. दुसऱ्या चेंडूवर आलाय चौकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय जेसनच्या बॅट मधून. अप्रतिम फटका होता आणि जेसननं पाहिलं की फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूला सोडायचं नसतं. तीच गोष्ट पाहिली. पहिले पॉवर प्लेचं षटक सुरू आहे रमण गावंड यांच्या रूपानं. दुसऱ्या चेंडूवर चौकार. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट टू जेसन. वर पिच केला चेंडू हलकासा बॅकफुटला केलाय आणि त्यानंतर कट केलाय. अप्रतिम फटका होता. धावा मिळतील इथे अगदी धावा मिळतील. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. अफलातून जेसन अफलातून चौकार. 4 धावा. धावसंख्या 8. गडीबाद एकही नाहीये. वेल प्लेड. दोन चौकार आपण पाहू शकलोय. पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर मात्र जेसननं बघितलं की लाईन ओळखली पाहिजे कारण कोणताही गोलंदाज हा पॉवर प्ले मध्ये ज्यावेळा गोलंदाजीसाठी येतो त्यावेळा तो त्या संघाचा प्रीमियर गोलंदाज असतो त्यामुळे त्याचा विचार व्हायला पाहिजे आणि इथे जेसननं लवकर लाईन ओळखली आणि फटकेबाजी सुरू केली. वेल प्लेड जेसन. वर पिच केला चेंडू. हा फटका देखील अप्रतिम आहे. अलॉंग द कार्पेट चेंडूला ट्रॅव्हल केले जाते. लॉंग ऑन रीजन मध्ये एकच धाव मिळेल. स्टीव्हनचा कॉल जरूर होता मात्र कॉल बॅक केलाय. इथे धावगती वाढली पाहिजे. इथे धावसंख्या वाढवताना भागीदारी देखील झाली पाहिजे. या गोष्टीचा विचार कदाचित या दोन्ही बॅटरच्या मनामध्ये दिसतोय आणि म्हणूनच ही धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 9 गडी पाहिजे काही नाही या पहिल्या षटक मैदानाच्या आतमध्ये. रमण टू स्टीवन. स्टीवनच्या बॅट मधून क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र हा झेल सुटलाय. खराब कामगिरी पांडू संघाकडून झाली आहे. एक धाव इथे मिळते आणि स्टीवनला जीवदान सुद्धा लाभते. किशोर यांच्या मार्फत हा झेल सुटलाय कारण झेलच्या रेषेत आपण ज्या वेळा म्हणतो झेल खाली कधीही नव्हते त्यामुळे निश्चितच हा झेल होऊ शकला नाही. एक धाव मात्र मिळते. स्टीवन स्वतःचा अकाउंट ओपन करतोय संघाला नेऊन ठेवतोय 10 या आकड्यावर. 10 विदाउट लॉस. काय तो ध्वज
या घोडबंदर किल्ल्यावर फडकतोय. 105 फुटी उंच ध्वज आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा चांगला फटका. जेसनच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, फंबल केलंय तिथे आतिशनं आणि त्यामुळे या मिळतील अजून 2 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 12, सरासरी अतिशय योग्य आहे. मागच्या सामन्यात देखील सातत्याने 14 धावा 15 धावा प्रति षटका मागे केल्या होत्या. त्यामध्ये टीम शिरगावनं आणि या सामन्यात आता एकूणच उत्तम संघाने देखील इरादे स्पष्ट केलेत. आम्ही इथे विजयासाठी चाललोय आणि त्याची नांदी आता कुठेतरी सुरू झाली आहे. धावसंख्या 12 आहे. विकेट अजून एक पर्यंत नाही आहे. थोडासा वेळ देऊया आमच्या डीजे मास्टरला. नक्कीच तो गाणं वाजवणार. आपण ड्रेस कोड बघूया. अप्रतिम ड्रेस कोड पाहायला मिळतोय. टीम उत्तनचा त्यानंतर टीम पांडूचा. पांडूच्या ड्रेस कोड कडे जर तुम्ही लक्ष केलं तर भारतीय संघाचा कसोटीचा जो ड्रेस कोड आहे, टेस्ट क्रिकेटचा जो ड्रेस कोड आहे तो तुम्हाला दिसेल. त्यामुळे निश्चितच कौतुक आहे पांडू टीमचं. हॉटेल साईकृपा आगरी कट्ट्याचे ओनर सन्मान्य श्री भारत भोईर आणि कुमार जिग्नेश भोईर यांच्या माध्यमातून तो त्यांना निश्चितच सौजन्याच्या रूपाने प्राप्त झालाय. त्यांचंही मनापासून कौतुक करूया. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे उत्तर मास्टर्स. काय अफलातून ड्रेस कोड त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जसे क्रमांक आहेत प्रत्येक खेळाडूचं तिथे नाव आपल्याला दिसतंय. निश्चितच अफलातून क्रिकेट. चला जास्त वेळ घेत आहे प्लीज टीम पांजू. पहिले षटक संपल्यानंतर अगदी 1 मिनिटाचा अवधी असतो. दुसरे षटक सुरू झालं पाहिजे. दिलीप भोईर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. फ्लाइट मात्र काय स्वीप केलाय. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतंय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. थ्रो देखील अप्रतिम आहे. बॅकअप आहे. चांगली कामगिरी इथे पाहायला मिळते. फटका अप्रतिम पाहायला मिळाला स्टॉक स्वीपचा. फ्लाइट दिलं होतं दिलीप भोईर यांनी. स्टॉक स्वीप केला. एकूणच आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे स्टीव्हनच्या बॅटमधून या 2 धावा. संघाची धावसंख्या 14. पार्टनरशिप क्रिएट झाली आहे. फाउंडेशन ज्यावेळा क्लिअर असतं ना त्यावेळेला इमारत उभी राहते आणि तीच इमारत इथे धावांची असेल. आतापर्यंत 14 धावा. इथे विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक तयार आहे आणि अगदी स्टाईल मध्ये हा झेल सोडलाय. आतिश थोडेसे जास्त कॉन्फिडंट वाटले तिथे. मात्र शेवटच्या क्षणी अगदी त्याच्या ग्लव्ह मध्ये चेंडू नाहीये आणि हा झेल सुटते. एक धाव तिथे मिळते. स्टीव्हनला पुन्हा एकदा जीवदान लाभलंय. आज सकाळी आल्या तो मला वाटतं काहीतरी खाऊन आलाय आणि कदाचित नशीबच खाल्ले त्यांनी. त्यामुळे 2 जीवदान आतापर्यंत त्याला लाभलेत. नेक्स्ट बॉल दिलीप टू जेसन. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू काय याच्यावर लागला नाहीये. दिलीप भोईर यांचा हात मात्र डोक्यावर केलाय. चांगली गोलंदाजी मात्र ते धावा रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत दिलीप यांच्या माध्यमातून. ही गरज आहे. ही काळाची गरज आहे. लक्षात घ्या ज्यावेळेला पहिल्या षटकात काही धावा होतात त्यावेळेला दुसऱ्या षटकासाठी येत असताना गोलंदाजाने एक विचार करायचा असतो. विकेट त्याला घ्यायची असते मात्र धावाही रोखायची असतात. यावेळेला वाढ बघितली. अगदी शेवटपर्यंत वाढ बघितली चेंडूची आणि नंतर चेंडूला टोलवलंय ते म्हणजे डीप कव्हरला. मात्र या 2 धावा पुन्हा एकदा फलकावर. वेल प्लेड जेसन. धावसंख्या 17. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. शेवटपर्यंत वाढ पाहिजे. त्यानंतर टोलवलेला फटका 2 धावा देऊन गेलाय. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. पुलचा फटका. अगदी बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल फक्त 1. मात्र हा चेंडू फेक तुम्हाला व्यवस्थित करावे लागेल. एकच धाव इथे मिळते. चांगली पार्टनरशिप. संघाची धावसंख्या 18. हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे. टीम पांजू वर्सेस टीम उत्तन आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही परिसर जर बघितले तर अगदी समुद्राच्या जवळचे. एक संघ तर अगदी समुद्राच्या मध्ये आहे. मात्र ते बेट अगदी कोरोना मुक्त बेट पाणजूचं.
टॉप एज लागले चेंडू का कॉर्नर रिजन मध्ये येताना दिसतोय. आतिश पुन्हा एकदा थोडस जास्त ओव्हर कॉन्फिडन्सने पुढे येतोय. खराब कामगिरी आणि अजून 2 धावा. लक्षपूर्वक कामगिरी करावी लागेल. आतिश सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नाहीये टीम पांडुला, कारण एक अतिशय तरुण खेळाडू आहे या संघाचा आणि असं असताना जर तोच खेळाडू असं कळेल. येस नक्कीच कारण एका बाजूला आपण बघतोय थोडीशी चर्चा करूया त्याच्यावर, कारण धावसंख्येकडे लक्ष करूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. पहिल्या षटकात होत्या 12 धावा, सरासरी 12. 2 षटकांत धावसंख्या 20, सरासरी 10 वर आली आहे. दिलीप भोईर यांची चांगली गोलंदाजी राहिली, थोडासा अडथळा लावलाय. मात्र चला लवकर पाण्याची व्यवस्था करा आणि नंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊया. थोडीशी चर्चा करत होतो त्यावेळेला ऐकूनच इथे आपण बघत होतो की पांडूचं बेट आहे. लगेच हेमंत आले की यस धारावी बेट सुद्धा आमचा आहे, त्यामुळे निश्चितच कौतुक आहे. त्याविषयी चर्चा करूया, मात्र म्युझिक ऐकूया. क्या बात आहे. अगदी आगरी कोळी क्रिकेट सुरू आहे आणि अगदी दलेर मेहंदीला बोलवलंय. चांगलं डीजे वादन आणि निश्चितच जसं आता दुपार वाढत जाईल ना, हे सामने पुढे सरकत जाईल तसा आमचा डीजे वाला सुद्धा अतिशय चांगली गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला लगेच पुढच्या षटकासाठी या. ड्रिंक्स ब्रेक झालाय, स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या 20 आहे. उत्तम संघाला प्रयत्न करायचा आहे की 50च्या पलीकडे किंवा 60च्या पलीकडे कसं जाता येईल या गोष्टीकडे. मात्र हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जेसन तर दुसऱ्या बाजूला स्टीवन. अजूनपर्यंत एकही विकेट नाहीये. टीम बाजूच्या खात्यामध्ये 2 झेल सुटले होते, त्यामुळे निश्चितच अजूनही विकेट नाहीये. परत येतात गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळलेत. चेंडू अगदी डीप मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय, मात्र हा झेल टीपला जातोय जयेशच्या माध्यमातून. इथे पहिली विकेट आले, ज्या विकेटची गरज होती टीम पाडजूला. भरतने ती प्रोड्यूस करून दिलाय. जेसन बॅक टू पॅव्हलियन, विकेट डाऊन. निलेश येत आहेत, नवीन बॅटर. भरपूर काळ क्रिकेट सुरू आहे निलेशचं देखील. उमसाई उत्तम संघाचा अजून एक महत्वपूर्ण खेळाडू आणि निश्चितच उत्तम परिसरातील चांगले खेळाडू आहे ते. आणि बघायचं आहे यंग क्रिकेटमध्ये देखील आपला जलवा दाखवलाय, मात्र इथे पर्टिक्युलर मास्टर क्रिकेटमध्ये देखील त्याला दाखवून द्यावं लागेल, पर्टिक्युलर या मैदानामध्ये. आता बघा त्याच्याकडे वेळ भरपूर आहे, कारण हे दुसरं षटक आत्ताशी सुरू झालंय, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चांगली बॅटिंग करून एकूणच उत्तम टीमला चांगल्या सुस्थितीत नेण्याचा त्याचा प्रयत्न असेल. निलेश आलाय बॅटिंग एंडला. जेसनने चांगली बॅटिंग केली. 9 चेंडूत 14 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. त्याचे चौकार अफलातून होते. निलेशने जागा बनवली आहे. चेंडूला टोलवलाय अगदी डीप फायलेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, मात्र या 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. गुड क्रिकेट. आल्याच लगेच 2 धावाचा फटका. स्वतःचा अकाउंट ओपन संघाला नेऊन ठेवलंय 22 या आकड्यावर. मात्र मागच्या सामन्यामध्ये जी तुषार बॅटिंग झाली होती, खास करून आपण बघितलं जयवंत यांची अगदी चेंडूवर असलेली त्यांची नजर, त्यानंतर बॅटचा फॉलो थ्रू, सगळं काही अफलातून आपल्याला पाहायला मिळते.
इथे निलेशचा हा फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे मात्र हा झेल सुटलाय दिलीपच्या माध्यमातून. अगदी चेंडूवर दिलीपने देखील नेम धरला होता मात्र चेंडू शेवटच्या क्षणी हातात नाहीये. हात खेचणं गरजेचं होतं मात्र त्याच हाताचा विरोध झालाय त्यामुळे झेल घेण्याची पद्धत चुकीची होती एकूणच दिलीप यांची. हा झेल सुटतोय अजून 2 धावा फलकावर. चांगलं हवेचं प्रमाण देखील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे योग्य संपर्क नाही. हा चेंडू इथे निर्धाव जाणार आहे. गुड बॉलिंग बाय भारत, चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल भारत टू निलेश. पुन्हा एकदा पुढे आले डाऊन द ग्राउंड. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत रमण मात्र त्यांना बीट करून चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दिलीप यांचं मात्र पुन्हा एकदा 2 धावा. गुड क्रिकेट बाय पांजू. बॅकअप चांगला होता. संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली आहे. इकडे 5 झालाय जेसनच्या रूपानं. 14 धावा केल्या त्यांनी 9 चेंडू मध्ये मात्र तिथून पुढे देखील निलेश प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यांसाठी. यावेळेला हा चेंडू भरपूर बाहेर आहे. पंचांनी पाहिलं, लाईन ओळखली आणि इथे सोडून देखील दिला निलेशनं. कदाचित तो स्विच हिट खेळू शकला असता मात्र त्यांनी थोडीशी वेळ अजून जाऊ दिलाय. हा वाईड कन्सिडर झालाय. 27 धावा. थोडासा दाबून टाकलाय चेंडू. स्टायलिश फटका आहे मात्र किती धावा मिळतील. पुन्हा एकदा जयेश ऍक्टिव्ह आहे तिकडे. गुड फिल्डिंग. फक्त एकच धाव. धावसंख्या 28. षटक संपलेले 3 धावसंख्या झाली ती म्हणजे 28. सरासरी जर बघितली तर 9.33 ची आहे. इथून अजून धावा पुढे वाढवाव्या लागतील. हे मैदान 360 डिग्री आहे मित्रांनो आणि त्यामुळे धावांची गणित थोडीशी वाढवावी लागते. ऐकूया थोडंसं म्युझिक पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे. गोलंदाजी मार्कवर आता येतोय तो म्हणजे आतिश. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये चांगल्या धावा कुटाव्याच लागतील. आतिश अजून काही धावा फलकावर येताना दिसतील. निलेश प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यांसाठी मात्र योग्य तो संपर्क बॅटचा होत नाहीये. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 34. 34 धावा. आतिश वन्स अगेन राईट आर्म फ्रॉम द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू. हो बीट केलंय बॅटरला बीट केलंय. यष्टिरक्षकाला धावा मिळतील उत्तनला. अगदी या धावा बॅटने आली धाव आणि या 4 धावा खात्यात जातील त्या म्हणजे निलेशच्या आणि एकूणच उत्तन संघाच्या महत्वपूर्ण चौकार उपयुक्त चौकार टीम उत्तन साडी. कम ऑन डीजे. या 4 धावा आणि संघाची धावसंख्येने उडी घेतली 38 वर. आतिश वेगवान गोलंदाज आहे मात्र इथे निलेशला आपलं थोडंसं टेक्निक सुधारावं लागेल.
पुन्हा एकदा जर फटका बघितला तर अलॉंग द कार्पेट चेंडूला काव कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होत आहेत. रमण आहेत तिथे, मात्र इथे दुसरी धाव. वेल डन स्टीवन, अतिशय चांगली कामगिरी. या 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 40. चौथं षटक मैदानात सुरू आहे. म्हणजे एकूणच टीम उत्तमचा विचार केला तर आतापर्यंत 10 धावा प्रति षटका मागे या एव्हरेजने ते मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि पुढे सरकत आहेत. येणाऱ्या प्रत्येक संघाचं आम्ही स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच चौक संघ उपस्थित झालाय का? स्टिअर करायचं होतं चेंडू आणि बॅटचा संपर्क. चेंडू अतिशय लाईन मध्ये आहे. रिटर्न क्रीजच्या अगदी आतून चेंडू गेलाय. ही गोष्ट पंचांनी ओळखली, त्यामुळे हा चेंडू इथे डॉट येणार आहे. अजून प्रयत्न करावे लागतील, कारण ही धावसंख्या 60च्या जवळपास गेलीच पाहिजे. आणि तसं जर झालं नाही तर कदाचित या मॅच मध्ये जे विजयाच्या संधी आहेत त्या कमी होऊ शकतात. मात्र हे सगळे अंदाज आहेत. एवढा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय, मात्र बॅटची बॉटम एक चेंडू अगदी आपण बघतोय डीप मिड विकेटला आहे. एक धाव पूर्ण होते. एका धावावर समाधान मानावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये घडामोडी घडत आहेत, मात्र अग्रेशनला चॅनलाइज एनर्जी मिळत नाहीये. इथे जर बघितलं तर निश्चितच फलंदाज आय थिंक रिटायर्ड होत आहेत. स्टीवन रिटायर्ड होताना दिसतील. नवीन बॅटर राजू मैदानाच्या आतमध्ये. उतरलाय. बॅटिंग लाईनअप मोठी आहे उत्तम टीम कडे. अगदी आपण बघतोय रॉय यायचा बाकी आहे, वेलरिन यायचा बाकी आहे. त्याच्यानंतर निश्चितच हेमंत स्वतः एक अतिशय चांगले बॅटर आहेत. त्यामुळे गरज आहे मोठ्या फटक्यांची, आणि ते मोठे फटके प्रोड्यूस होणार का निलेश आणि एकूणच राजू यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये आता आपण बघतोय शेवटच्या षटकासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर जयेश. बघा हवेचं प्रमाण आहे मात्र उकाडा, कारण आपण समुद्र सपाटीपासून भरपूर जवळ आहोत आणि त्यानंतर ही जी आर्द्रता ह्युमिडिटी ती मोठी आहे, त्यामुळे स्वेटिंग होणार आहे मित्रांनो. मात्र घाम नाही गाळला तर यश कसं मिळेल? अगदी प्रत्येक गोष्टीसाठी घाम गाळावाच लागतो. मग कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा, प्रत्येक ठिकाणी घाम येण्याचं एक वेगळं कारण असतं. अगदी एसी मध्ये देखील बऱ्याच जणांना घाम फुटतो. यावेळेला अपील तिथे झालंय मात्र पंचांनी पाहिलं की आउटसाइड ऑफ स्टंप उभे होते आणि तीच गोष्ट त्यांनी नोंदवली आहे. एक पायचा इशारा होतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 43 वर. 43 लॉस ऑफ 3, 2 विकेट सॉरी. नेक्स्ट मॅच देखील आपण एन्जॉय करणार आहोत. टिवरी मास्टर्स वर्सेस चौक मास्टर्स. दोन्ही संघ तयारीत राहा. वेल बोल्ड अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. म्हणजेच काय तर बॅटरला जी रूम पाहिजे ती रूम दिली जात नाहीये. मात्र इथे विकेट येणार आहे. राजूच्या हातातून बॅट सटकली, त्यामुळे क्रीज मध्ये सुखरूप नाहीये आहेत, त्यामुळे इथे विकेट परतावं लागेल राजूला. ही तिसरा धक्का या मॅच मध्ये टीम उत्तम संघाला. चांगली कामगिरी आज गोलंदाज जयेशने इथे केले. क्षेत्ररक्षण देखील आता थोडंसं वरच्या दर्जाचं व्हायला लागलंय, ते म्हणजे टीम पांजू मार्फत, त्यामुळे ही विकेट आली आहे. कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले ते म्हणजे निलेश. अजून एक निलेश बघा जी आपण बघतोय निश्चितच स्ट्राईक एंडला आहेत.
निलेश वरात आता टॉस साइडला जाऊन उभे राहिलेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज जरूर लागलाय, चेंडू ट्रॅव्हल होताना दिसणार आहे. 4 धावा इथे जरूर मिळतील, त्यामुळे टीम उत्तनला 4 धावा. अगदी पेसचा यूज केलाय, शेवटच्या क्षणी स्टायलिश बॅटिंग दाखवले. अगदी हा चेंडू ग्लाइड करताना निश्चितच निलेशने आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. या 4 धावा आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या अगदी 50च्या जवळ म्हणजे 48. कमांडीचे या षटकात धावा शोधण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. तिथे उत्तनचा संघ 48 धावा फलकावर लागलेत. पहिल्या सामन्यात तब्बल 80 धावा आल्या होत्या. लो फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू ट्रॅव्हल होणार का? रमण पुढे आले, चेंडू मात्र षटकार आहे. हा षटकार आहे, झेल होणं गरजेचं होतं, मात्र हा 6 धावा. वेलकम रन्स फॉर टीम उत्तन. कम ऑन डीजे, षटकार. मॅच मधला कारण आमचा जो आकडा होता 55 ते 60 धावा, ती धावसंख्या आता गेटेबल दिसतीये. पुन्हा एकदा आपण बघतोय निलेशचा फटका लॉंग द कार्पेट येतोय डाऊन द ग्राउंड, म्हणजे लॉंग ऑन रीजन मध्ये. इथे पुन्हा एकदा 2 धावा, धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचले. वेल प्लेड निलेश. अफलातून बॅटिंग, आपल्या संघाला ज्यावेळा पाहिजे होतं त्यावेळा तो डिलिव्हर करताना दिसतोय. 15 चेंडूत नाबाद 34 धावा. निलेश वेल प्लेड. इथे हा मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र काही धावा जरूर मिळतील. कदाचित तिसऱ्या धावेसाठी निलेश पुन्हा एकदा येतील किंवा काय, मात्र नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, हा थ्रो, मात्र इथे फलंदाज होईल बाद. त्यामुळे तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होत आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 58 आणि 59 धावांचं टार्गेट आहे. मात्र काय बॅटिंग केली निलेश बघाजीनं. अफलातून खेळले आणि म्हणूनच ही धावसंख्या अतिशय जबरदस्त दिसते. त्यामुळे चांगली मॅच होणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहत राहा हा महत्वपूर्ण सामना. एका बाजूला टीम पाणजू ज्याने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर इन्व्हाइट केलं टीम उत्तन संघाला. आणि आतापर्यंत 58 धावा कुठल्या 5 षटकामध्ये, त्या म्हणजे एकूणच निलेश बघाजीच्या जबरदस्त खेळीने. धावचीच्या रुपयाने तो 5 झाला. 16 चेंडूमध्ये 36 धावा त्यांनी बनवल्या, 14 धावा बनवल्या त्या म्हणजे जेसन स्टीव्हननं बनवल्या 6 आणि एकूणच धावसंख्या झाली ती म्हणजे 58 आणि 59 धावांचं लक्ष असेल. वेल्डन निलेश आणि वेल्डन टीम उत्तन. चला वळूया पुढच्या इनिंग कडे. मात्र त्या अगोदर होणार आहे टॉस. दोन्ही टीमला विनंती करतोय, चला प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. एका बाजूला टिवरी कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला चौक संघाचे कर्णधार. दोन्ही संघांना विनंती करतो या, तुमच्या कर्णधाराचा सन्मान देखील आम्हाला करायचा आहे मुख्य मंचावर. प्लीज या दोन्ही कॅप्टन. कम ऑन डीजे.
बघा मी मगाशी देखील टॉस साठी अनाउन्समेंट केली होती. मला वाटतं आम्ही असंच बोलतो, फक्त बोलायचं म्हणून बोलतो आम्ही. बघा खेळायची इच्छा असेल चौक टीम आणि टीम टिवरी तर प्लीज या. टिवरी संघाचे कर्णधार मला वाटतं इथे आलेत. ही गोष्ट का सांगावी लागते मित्रांनो, तुम्ही खेळण्यासाठी येत आहे आणि ज्यावेळेला खेळायला येत आहे त्यावेळेला खेळायसाठी काय नीड लागते ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे. चला बॅटर आता प्लीज लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरा. टीम पाणजू आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरा. 59 धावा विजयासाठी. षटकामागे जवळजवळ 12 धावा आहेत. बघा हे आपलं मंडळ आहे, हे आपलं क्रिकेट आहे आणि आपलं क्रिकेट जगाला चांगलं दिसलंच पाहिजे यासाठी तुम्ही आग्रह धरला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक स्टेपला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आलात, तुम्ही आल्याची रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाली की लगेच टॉस झाला पाहिजे. आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यामुळे निश्चितच या गोष्टी सांगाव्या लागल्या नाही पाहिजे. चला मला वाटतं दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि विश्वास भोईर साहेबांना विनंती करतोय या प्लीज. एका बाजूला टीम टिवरी मास्टर्स तर दुसऱ्या बाजूला टीम चौक मास्टर. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय आगरी कोळी समाज मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष विश्वास भोईर यांचे शुभ हस्ते होते टॉस. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. यस टिवरी संघांना नाणेफेक जिंकले, त्यांचा निर्णय त्वरित येणार आहे. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद विश्वाजी भोईर, आपलं मनापासून हार्दिक आभार आहेत. आणि दोन्ही संघांचा आपण सन्मान करूया प्लीज. दोन्ही संघांना आपण विशेष किट देऊया. यस घोडबंदर टीमला विनंती करतोय लगेच आपण वेलकम किट देऊया. 5 षटकांचा सामना आहे. चला टीम उत्तन प्लीज. चला क्षेत्ररक्षण सजवा. काय चाललंय चला टीम घोडबंदरला विनंती करतोय जरा आपण ते वेलकम किट देऊया आमच्या दोन्ही कर्णधारांना. उमेश ते वेलकम किट दे ना प्रत्येक टीमला. ओके ओके ठीक आहे तुम्हाला नंतर देतोय. टॉस झालाय. टीम टिवरीने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय काय टिवरी बॅटिंग करणार का? बॅटिंग. टिवरी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. चला मॅच ऑन करा. 59 धावांचं लक्ष्य आहे. चेस डाऊन होणार का? पहिल्या सामन्यात 80, दुसऱ्या सामन्यात 59. पांजू टीम काही फरक पाडेल का या मॅच मध्ये? पाहूया. कोणा त्याची मार्कवर जेसन येतोय. सेकंडला बॅटर दिलीप भोईर. नॉन सेकंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत किशोर. प्रत्येक संघाचं स्वागत. नेक्स्ट मॅच देखील सेट झाले. नाणेफेक झाली आहे त्यामुळे स्वागत करूया आपण प्रत्येक संघांचं. यस रिक्षा संघटनेचा संघ देखील आलाय. वेलकम अमित. चला जेसन पहिला पॉवर प्लेचं षटक. 59चं चेस डाऊन. पहिला चेंडू हा डेड ऑन स्पॉट आहे का? पंचांकडे दाद मागितली जाते. हा चेंडू वाईड आहे. अवांतर धाव. वाईटचा इशारा. अगदी सुरुवात झाली धावसंख्येला ती म्हणजे अवांतरच्या रूपानं. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट. प्रत्येक वेळेला या गोष्टी आपण सांगत असतो. क्रिकेट हेच तर आहे. सध्या IPL चे वारे देखील आपल्या पायामध्ये. इथे मात्र आपण बघतोय हा फटका धावा देऊन जाणार आहे. हे क्रिकेट आहे ते म्हणजे दिलीप भोईर यांचं. पाहिलं वाढ बघितली आणि शेवटच्या क्षणी अगदी स्विच हिट केलाय. अगदी आपण बघतोय चौकार येतोय. पहिल्या अधिकृत चेंडूवर धावा आले तब्बल 5.
ती बराच काळ ते प्रयत्नात होते की स्विच हिट खेळणार आणि अगदी हा स्विच हिट झालाय. इथे पुन्हा एकदा अगदी जागा दिले, अगदी जागा बनवून दिले. अजून धावा मिळणार आहेत. वेल प्लेड दिलीप भोईर. आणि आज पांजू संघाचे देखील इरादे स्पष्ट आहेत. अगदी हा त्यांचा जो प्रवास झालाय अगदी खाडीमधून तो देखील अप्रतिम झालाय. त्यामुळे पहिल्या षटकात धावसंख्येला अगदी ऊत आलाय. पहिल्या 2 चेंडूवर आले तब्बल 9 धावा. जेसनवर आता नक्कीच आक्रमण केलं जात आहे आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल येणार आहे. कारण 30 सर्कलच्या आतमध्ये आता जे क्षेत्ररक्षक आहेत ते थोडेसे फिरताना दिसतील. आता आपण बघतोय येस नो डाऊट डीप थर्डमॅन लावण्यात आली आहे. मात्र रोखावं लागेल, जेसनला रोखावं लागेल. टीम उत्तनला देखील या सामन्यात फरक स्पष्ट करावा लागेल. चांगली मॅच होईल. इथे क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. कदाचित इथे आपण बघतोय रॉयला देखील चेंडू बेधून जातोय. लागोपाठ 3 चौकार. एक वेगळा विक्रम या एकूणच टुर्नामेंट मध्ये. वेल डन दिलीप भोईर. लागोपाठ 3 चौकार. काय सुरुवात झाली टीम पांजूची. यावेळेला जर बघितला तर चांगले फ्लिकचा फटका बघायला मिळाला. पंचाच्या बाजूने एक धाव इथे पूर्ण होताना दिसते. 1000 समाधान. अफलातून सुरुवात दिलीप भोईर यांची. या सुरुवातीची गरज होती. षटकामध्ये करायच्या जवळजवळ 12 धावा आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या फलकावर लागते ती म्हणजे 14. 45 धावांची अजूनही गरज आहे. आव्हान स्वीकारले. आम्ही आव्हान स्वीकारले आणि का नाही. ही स्पर्धा जर बघितली तर नॉकआउट राऊंड आहे. इथे पराभूत व्हाल तर निश्चितच घरचा रस्ता. मात्र तो सुद्धा जेवून. मात्र खरी गरज आहे जिंकायची आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्विच हिट. प्लेयर्स इथून काढला आणि स्विच हिट आता केलाय तो म्हणजे किशोर यांनी. अंडर एस्टिमेट कराल तर हेच होईल. इथे जेसनची खराब गोलंदाजी. कारण जेसनने चेंडू वर पिच करायला पाहिजे. तो शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकतोय. त्यामुळे फलंदाजांना जागा आहे फटके खेळण्यासाठी आणि त्याचा योग्य वापर इथे केलाय तो म्हणजे या दोन्ही बॅटरना दिलीप भोईर आणि एकूणच किशोर यांनी. आतापर्यंत धावसंख्या फलकावर तब्बल 18. वेल प्लेड पांजू. पुन्हा एकदा अगदी बॅकफुटवर केलेत. एक धाव इथे मिळणार आहे. चांगलं क्रिकेट या दोन्ही खेळाडूंचं. अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सबशेल वसुली 19 धावांची. त्यामुळे ही मॅच जवळजवळ अर्धी झाली आता. कारण आता 40 धावांची गरज आहे. म्हणजे जी रिक्वायर्ड रन रेट जातो आता खाली येतोय तो आता 10 वर आलाय. पहिल्या षटकाने ही किमया केलंय. म्हणताना वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि कदाचित तीच गोष्ट इथे घडली आहे या सामन्यामध्ये. अफलातून कामगिरी टीम पांजूची. अगदी स्मूथ प्रवास राहिलाय. मगाशी ते होडीने आले आणि इथे देखील आपण बघतोय अगदी स्मूथली ते या धावसंख्येचा पाठलाग करताना दिसत आहेत. वेल डन. आता थोडीशी टीम मिटिंग वाढेल मात्र टीम मिटिंग जास्त वाढणार नाही. या गोष्टीकडे लक्ष घाला. दुसरा गोलंदाज लगेच आणला पाहिजे प्लीज. स्टीवन येतोय गोलंदाजी मार्कवर. कदाचित विचार होता की अल्फ्रेडच्या हातात चेंडू दिला जाईल किंवा काय. मात्र अल्फ्रेड आय थिंक अवेलेबल आहे का नाही. अल्फ्रेड आज कारण अल्फ्रेडचं टी शर्ट घातले ते म्हणजे हेमंतचं टी शर्ट घातले राजूनं आणि राजूचं टी शर्ट सध्या सुकत आहे. असं काहीतरी घडलंय. नाही येस व्हॅलरीनने घातलंय. तर या गोष्टी असतात. हा आहे प्रेमभाव, ही आहे बंधुभाव. त्यामुळे प्रत्येकाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते. मात्र पहिल्या षटकात तब्बल 19 धावांची वसुली पाणजूने केली आहे. त्यामुळे आता 4 मध्ये करायची आहे 40 म्हणजे 24 चेंडू 40 धावांचं एक गणित. स्टीवन या मॅच मध्ये काही फरक पाडेल का. मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय
आणि त्यानुसार थर्ड इयर सर्कलचे नियम देखील बदललेत. त्यानंतरच्या नियमामध्ये बदल कसा होता बघा. नंतरच्या 4 षटकामध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक कंपल्सरी थर्ड इयर सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. इथे अगदी आपण बघतोय विकेट येणार आहे. चांगलं काम विकेटच्या पाठीमागे निलेश वरात यांनी केलंय. हा चेंडू जर बघितला तर शरीरापासून भरपूर दूरवर टाकला होता. वेल बोल्ड सीवन. अगदी 19 धावांच्या त्या जबरदस्त षटकानंतर आले पहिल्या चेंडूवर विकेट. कम ऑन डीजे. अफलातून होता आणि इंटेन्शनली तो मारला होता, कारण अंडर एस्टिमेट केलं होतं त्याला देखील. आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅन लावण्यात आली होती, मात्र त्याच्यावरून तो चेंडू त्यांनी टोलवला होता. 4 धावा त्या एकूणच 5 धावा केल्या आपल्या टीमसाठी. 3 चेंडूला सामोरे गेलेत, मात्र विकेट आली अगदी पहिल्या चेंडूवर, ते म्हणजे स्टीव्हनच्या. 19 धावा, 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश उतरलेत. उभं राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण 40 धावा अजूनही करायच्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली कामगिरी, पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय चेंडू. हेच एक गमक आहे, हेच एक गमक आहे. कारण ऍज अ बॉलर म्हणून तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, दिशा टप्प्यावर कंट्रोल तर ठेवावाच लागतो, नो डाऊट. मात्र बॅट्समन आर्क मध्ये तुम्हाला बॉल द्यायचे नाहीत. म्हणजेच काय, बॅट्समनच्या शरीरापासून दूर चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत. मात्र ते करत असताना निश्चितच लाईन अँड लेंथ इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कौतुक आहे इथे स्टीव्हनचं. 19 धावांचं पहिले षटक, त्यानंतर स्टीव्हनचे दोन्ही चेंडू निर्धाव. यावेळेला बॅकफुटला केलेला चांगला फटका आहे. अगदी चेंडू जर बघितला तर गली रिजन मधून ट्रॅव्हल होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण झालंय, मात्र कदाचित इथे तिसरी धाव देखील मिळणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा फलकावर. दिलीप भोईर आणि जयेश ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. आणि थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था देखील सुरू होते आणि सुरू झाली आहे. जे जे संघ इथे उपस्थित झाले त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण जेवणाच्या व्यवस्थेकडे लगेच त्या गोष्टीचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. जे संघ खेळून मोकळे झालेत प्लीज विनंती करतोय. टीम शिरगाव, त्यानंतर टीम डोंगरी यांना विनंती करतोय की आपण जेवून घ्या. तसेच रिक्षा संघटना जर संघ इथे उपस्थित झाला असेल तर आपणही प्लीज जेवून घ्या. नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजे चौक वर्सेस टिवरी. इथे पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे का, पंचांकडे लक्ष द्यावं लागेल. बाईकचा इशारा, थँक्यू व्हेरी मच. प्रत्येक चेंडूवर धाव आली पाहिजे, हे गणित देखील इम्पॉर्टंट आहे. 1-2 मोठे फटके मारावे लागतील अजून टीम पाणझुला. स्टीव्हन पुढचा चेंडू, जय साडी. लो फुल टॉस डिलिव्हरी जरूर होती, मात्र विकेटच्या अगदी आपण बघतोय पॉपिंग ग्रीजच्या आतून हा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. थोडस प्लॅनिंग खेळायला पाहिजे, थोडस प्लॅनिंग खेळावं लागेल तुम्हाला, कारण ही धावसंख्या वाटते तितकी सोपी नाहीये. हो, काय फटका आहे, काय फटका आहे. स्लॉक स्वीप केलाय आणि हा फटका अप्रतिम होता. अगदी लो फुलटॉस डिलिव्हरी आणि त्यानंतर जबरदस्त आपल्या बॅटचा ब्लेड फिरवला. 4 धावा मिळत आहेत, उपयुक्त 4 धावा. टीम पांढरू साडी संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 1 बाद 27 2 षटकाच्या समाप्तीनंतर. कम ऑन डीजे. ड्रिंक
पुन्हा एकदा विनंती करतोय, लक्षात घ्या जेवणाचं काउंटर ओपन झालंय, जेवणाचा आस्वाद घ्या. सगळे खेळाडू आमचे हितचिंतक मान्यवर जर इथे उपस्थित असतील त्यांना देखील विनंती करतोय की आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. चला मॅच ऑन करा. जास्त स्ट्रॅटेजिक टाइम आउट चाललाय उत्तमचा, प्लीज मॅच ऑन करा. 2 षटकात तब्बल 27 धावा कुठलेत. त्यामुळे येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 32 धावांची. सरासरी 10च्या थोडी अजून वर गेले. मात्र इथे उत्तम संघाला धावा रोखायच्या आहेत. इथे उत्तम संघाला विकेट हवी आहे. तर दुसऱ्या बाजूला पांजू टीम विचार करेल की या षटकात जर आपण 14 धावा जमवल्या तर मॅच मध्ये जिंकण्याचे पर्सेंटेज आपले वाढतील. इक्वेशन दोन्ही बाजूने जर विचार केला तर समसमान आहे. 50-50 मॅच आहे इथून. मात्र 18 चेंडू 32 धावा हे गणित सोडावं लागेल टीम पांजूला. रॉय गोलंदाजी मार्कवर येतोय. आतापर्यंतच्या मालिकेमध्ये जर बघितलं तर रॉयनं 27 विकेट संपूर्ण अंगामध्ये मिळवलेत आणि रायचे अरुण आंबोकर यांनी देखील 27 विकेट मिळवले. त्यामुळे निश्चितच हे 2 खेळाडू आतापर्यंत लिस्ट मध्ये जर विचार केला रँकिंग मध्ये वर आहेत गोलंदाजांच्या. रायडोन आकर्षक खेळाडू कित्येक वर्ष उत्तम संघाला आपली सेवा दिली या खेळाडूने आणि अजून देखील फिटनेसच्या आधारावर निश्चितच ते मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. क्लासिक खेळाडू आहेत. चला जास्त वेळ घेताय तुम्ही उत्तम प्लीज. चांगला चेंडू आहे मात्र इथे काही धावा जरूर मिळतील. एकच धाव. धावसंख्या 28. अजून 31 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये कारण पुन्हा एकदा तीच गोष्ट थोडासा जास्त दूर टाकलाय चेंडू. अगदी गुडलेन स्पॉट वरून चेंडू खाली राहतोय, बॅट वरून जातीये. त्यामुळे चेंडू इथे निर्धाव जातोय. थोडस टेक्निकली खेळावा लागेल, सेन्सिबल व्हावं लागेल तिथे बॅटरला. जयेश प्रयत्नशील आहेत. नेक्स्ट बॉल. वेल बोल रॉय. आणि रॉय कदाचित दाखवत आहेत की आतापर्यंत या हंगामामध्ये मी का बेस्ट बॉलर आहे. आणि धावसंख्या त्यांनी रोखून धरले. त्यामुळे आता दबाव वाढत चाललाय तो टीम पांजूवरचा. कारण या संघटनेचा नियम काय सांगतो की 40+ खेळाडूला किती लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. पंचेचाळीसचे 2 खेळाडू वर खेळू शकतात. त्यानंतर 40+ खेळाडू येऊ शकतो. इथे स्टिअर करायला गेले. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे का तर नाही. अजून एक चेंडू डॉट. व्हॉट अ बॉलिंग बाय रॉय. ग्रेट बॉलिंग. आणि एक काळ होता अगदी जर अर्ली 2000चा काळ जर विचार केला तर उत्तम संघातर्फे अशीच कामगिरी आम्ही रॉयची पाहिलंय. त्यामुळे वेल डन, गुड टू सी यू मॅन. अतिशय चांगली गोलंदाजी. या षटकात आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव. हे 30 षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून 31 धावांची गरज आहे. प्ले अँड मिस आणि इथे कदाचित विकेट तिथे रनआउटच्या रूपाने घेतली जातीये. फलंदाज इथे बाद होतोय. त्यामुळे निश्चितच थोडीशी कमजोर बॅटिंग इथे दिसली ती म्हणजे जयेशची. चेंडूच्या रेषेत ते कुठेच नव्हते. चेंडूवर नजर त्यांची नव्हती आणि कदाचित ज्यावेळेला चेंडू डॉट जातात त्यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला जाणं गरजेचं असतं. एक चेंडू आपण ढकलू शकलो असतो हा विचार नव्हता. त्यामुळे सदोष तंत्र इथे दाखवलंय ते म्हणजे जयेश यांनी. ते परतले 7 चेंडूंचा खेळ केला. 7 चेंडूंना सामोरे गेले. 7 धावा बनवल्या. मात्र इथून पुढे ही मॅच थोडीशी आता हार्ड बनत चालली आहे. कारण अजूनही ओव्हरऑल चेंडूंचा विचार केला तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू बनवायचे आहेत. 31 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक महत्वपूर्ण खेळाडू आतिश उतरलाय.
13 चेंडू 31. हे कोड सोडवायचे पांझूला. उत्तन त्याला पुन्हा एकदा स्टायलिश चेंडू होता, मात्र इथे ड्राईव्ह बघा, क्लास ड्राईव्ह पाहायला मिळतो. आधीच्या बॅट मधून एकदा पूर्ण होते. राजू चेंडू उचलेपर्यंत या 2 धावा. आणि कुठेतरी इथे एक गोष्ट आतिशने केली आहे की धावा येत नाहीत, त्यामुळे धावा जमवावा लागतील आणि कुठेतरी तो मोमेंटम आहे तो शिफ्ट करावा लागेल. आता शेवटची 2 षटकं आणि करायचे 29 धावा, त्यामुळे ही मॅच आता फसली आहे. मात्र या फसलेल्या मॅचला पुढे न्यावं लागेल, ते म्हणजे टीम पांझूला. मात्र या मॅचचं काय होईल थोडासा एकूणच डीजे ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. तीस झाले, 29 धावांची अजूनही गरज आहे. चला जास्त वेळ घेत आहे टीम उत्तन. डोंट वेस्ट टाइम. उकाडा सर्वांना लागतोय, पंचांना देखील उकाडा लागतोय. इंग्लिश परात नवीन गोलंदाज आलाय, जर्सी क्रमांक 8. मात्र गोलंदाज क्रमांक 4. 12 चेंडू 29 ची गरज आहे. उत्तम जास्त वेळ घेताय तुम्ही प्लीज. सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला दिसत आहेत. एक पॉइंट वर आहे आणि त्यानंतर एक शॉट कव्हरला. इथे पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, मात्र इथे फलंदाज धावचीच्या रूपानं जरूर बाद होणार आहे, जरूर बाद होणार आहे. कारण इथे निलेशने अजून लवकर यायला पाहिजे होतं, मात्र इथे आपण बघतोय फलंदाज बाद धावचीच्या रूपानं, ते म्हणजे दिलीप भोईर. चेंजिंग आला साऊंड जातो ट्रेंडिंग, कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. डीजे आणि लक्षात घ्या, दोन्ही संघांच्या माहितीसाठी आपले जे आगरी कोळी मंडळाचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार जर लक्ष घाला. इथे फलंदाज बाद नव्हते, पंचांनी दर्शवलंय ते म्हणजे कॅच. मात्र नंतर इथे आतिशने लवकर क्रीज सोडली होती, त्यामुळे इथे परतावं लागते, ते म्हणजे दिलीप भोईर यांना. विकेट आले, अगदी क्रुशियल मोमेंट वर विकेट आले. अजूनही करायचे 29. त्यावेळेला आतिशच्या बॅट मधून हा तडाखा आहे, हा तडाखा आहे, षटकार आलाय. अगदी मी का स्ट्राईक वर गेलो हे दाखवताना आतिश. महत्वपूर्ण षटकार या मॅच मधील. अजूनही 23 धावांची गरज आहे विजयासाठी. वेल प्लेड आतिश. थँक्यू डीजी.
यावेळा मुद्दा ब्रेक चेंडूला उडवायचा होता. चांगला चेंडू, काय फ्लॅट दिलं होतं इथे निलेश यांनी. अफलातून बॉल. चौक संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय जरा प्लेयर लिस्ट अपडेट करा. चौक टीम कॅप्टन जरा प्लेयर लिस्ट अपडेट करा. येतात निलेश. पुढचा चेंडू. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. इथे मात्र चेंडू उडवलाय. अगदी जागा होती आणि एक्स्ट्रा कव्हरला. इथे नो बॉल सुद्धा आहे. अगदी चेंडू बाहेर लँड केलाय आणि तिथून मिळतील 7 धावा. नो बॉल आणि षटकार. आतिशी पारी. 6 धावा. फ्री हिट नक्कीच आम्ही बॅटरला सांगितलंय. त्यामुळे धावसंख्या इथे जबरदस्त रित्या आता बनली जाते. फक्त 16 धावांची गरज आहे आता विजयासाठी. हा चेंडू डाऊन द लेग आहे का? यस आहे. म्हणजे फ्री हिट अजूनही असेल. बघा एखादा गोलंदाज कमी असला तर काय घडतं याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकात 29 धावांची गरज होती आणि आतापर्यंत या षटकामध्ये आले तब्बल 14 धावा. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. खराब गोलंदाजी निलेश वरात यांची. 9 चेंडूत अजूनही 14 धावांची गरज. मॅच जवळ येते टीम पांजू संघासाठी. याचं कारण आतिशची फटकेबाजी. अगदी ते 2 षटकार आणि या मॅच मध्ये टीम पांजू. यावेळेला हा फ्रीटचा तडाखा आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. षटकार. व्हॉट अ बॅटिंग. थँक्यू. 8 चेंडू दादा 8 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे याचं कारण आतिशची बॅटिंग. काय झुंजार फटकेबाजी केली जाते इथे. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. 7 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. शेवटच्या षटकात किती धावा राहतील? नेक्स्ट बॉल. ओ इथे डबल लागलाय का? काय घडलंय एक्झॅक्टली? चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. 4 धावा. हा फटका विचित्र होता मात्र त्या विचित्र फटक्याने देखील अगदी धावा दिलेत. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू म्हणजे 4 धावा. या षटकात तब्बल 25 धावा. बघा ही मॅच अजूनही संपलेली नाहीये. कदाचित थोडासा विश्वास इथे दाखवणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने आतिशने आपल्या बॅटिंग मध्ये विश्वास दाखवला मगाशी निश्चितच दिलीप भोईर यांना त्यांनी डावचित केलं. मात्र त्यानंतर त्यांनी केलेला खेळ चेंडू हवेत आहे. हा झेल नाही होणार आहे आणि अगदी पहिल्या चेंडूवर सामना इथे संपलाय. म्हणजे 59 धावा अगदी आपण बघतोय पूर्ण केले 25 चेंडू मध्ये. वेल डन टीम पांजू. वेल डन टीम पांजू. मॅच संपवली आहे. अभिनंदन. चला दोन्ही संघांना विनंती करतोय जरा शेक हँड करून हस्तांदोलन करूनच तुम्ही बाहेर यायचंय. टीम पांजू एका लांगेत जा प्लीज. हस्तांदोलन करण्यासाठी टीम पांजू.
मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गोलकंद